बॉल चला आता पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील सचिन पाटील सागाव आणि त्यानंतर हॅरी मिस्टर हॅरी डान्सिंग डाऊन. नक्कीच डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळेल आता ग्राउंड मध्ये. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहणार मॅच नंबर सेकंड. टीम दातवली कुठेही जायचं नाहीये बघा. या लढतीत जो संघ जिंकेल त्याच्यासोबत तुम्हाला मॅच खेळायची आहे. विशाल मडवी आपण लक्ष द्या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ही गोष्ट आपण नोंद करा की नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायची आहे. लेट्स प्ले गेम स्टार्ट. हॅरी सरांचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी. वेगवान चेंडू पहिलाच इथे डॉट फेकल्या. सलामी जोडी तुम्ही पाहतात आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिकडे आपण पाहतो रोहित पाटील हेडूने टीम कडून आलाय. पहिले षटक घेऊन अगदी चांगला खेळाडू रोहित आपण पाहिलं यावर्षी अगदी चमकदार कामगिरी त्याने केली. जुनी डोंबिवली वसार ग्राउंड वरती त्याला बाईक मिळाली. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या. श्रीगणेशा केल्या धाबांचा अर्थात 2 धाब्याने सुरुवात केली आविष्कार पाटीलनं. आविष्कार पाटील हे नाव देखील आपण बहुचर्चित होताना पाहिलंय. सिरडोन टीमसाठी सातत्यानं विस्फोटक खेळ करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याच्या सोबतीनं सुयोग पाटीलला तुम्ही नॉस्ट्राईक एंड मध्ये पाहतायत. तिकडे रोहितला पाहतायत ज्या रोहितनं यंदाचं सीझन गाजवलंय. तो रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. ओ बैठी स्टोक घुटना टेक. काय सुंदर फटका आहे. स्वर्गीय पंडित देसाई कक्षाच्याकडं बॉल चाललाय. धन 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 करत 4 रन. काय सुंदर फटका आहे बघा. काय स्क्रीन वरती पाहायला मिळतं. मी त्यासाठी सांगतो ना तुम्हाला स्कूप करायचं असेल, तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल, तुम्हाला स्विच करायचं असेल तर तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. तुमची नजर तेज असली पाहिजे आणि तुमच्याकडे कॉन्फिडन्स. बघा कॉन्फिडन्स पण आणि नजर किती तेज आहे. बॉल पाहिला, बॉलकडे पाहत राहिले, लास्ट मोमेंट बॅट मध्ये उचलला बॉल. तर लक्ष्मण बाबा वारिंगे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. विजय कोलेकर. खरं तर ही जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. एकच वर्ष नव्हे तर मित्र 2012 पासून आम्ही पाहतो विजय कोलेकरच्या खांद्यावरती नेहमी जिम्मेदारी असते आणि जिम्मेदार तोच असतो म्हणून त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी जास्त असते. टीम मॅनेजमेंट असेल, त्यानंतर ग्राउंड, त्यानंतर खेळपट्टी, मंडप, सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी घेत विजयनं 2012 पासून आपण त्याला पाहिलंय. गोरपेगावचे आमचे निकेश भोईर मॅच एन्जॉय करतात. हेडुंडे संघाचे फॅन आहेत. त्यांच्याकडे आपण स्वागत करूया. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा. इकडे टीम आपण पाहिला धीयस्त्री 11 हेडुंडे संघाला पॅक केलाय. मच्छिंद्र शेठ पाटील आपण आला असेल तर या, आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होत आहे. पुन्हा एकदा रोहित पाटील. यावेळेस मात्र चपराक लावली आहे. ऑफसाईड मध्ये बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आविष्कार पाडीच्या बॅटमधून चौकार. ते बन्सीला हिस्सा मिळेल ना मिळेल, परंतु हॅरीसर तुम्हाला आज हिस्सा मिळेल. एंटरटेनमेंट आज हॅरी सर आमच्या सोबत जॉईन झालेत. मिस्टर हॅरी अनोखी अदा, त्यावरती आमचे प्रेक्षक फिदा नाम आहे मिस्टर हॅरी. टीम टोटल 10 धावा. हलक्या त्याने क्लिक करायचं होतं. सिलिमी डॉनला चेंडू या ठिकाणी जोपर्यंत फील्ड होता तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 होती.
चांगली लढत होणार, कारण दोन्ही आसपासचे संघ पुन्हा एकदा एकमेकाविरुद्ध खेळतात. काहीशा अंतरावरती असलेले हे दोन गावं, पुन्हा डोंबिवलीमधनं बिलॉंग करणारे दोन संघ, अर्थात हिडुटणे आणि त्याचबरोबरीनं सिरडोन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकमेकाची उडीधुनी, एकमेकाची डावपेच हे दोघांना माहिती आहेत, कारण अनेक वेळा एकमेकाविरुद्ध खेळल्यात, एकत्रित खेळल्यात, मैत्रीचे संबंध आहेत. परंतु आज या स्पर्धेमध्ये एकमेकाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी मॅच मध्ये आपण विरुद्ध खेळतो, मॅच संपली की सगळेजण एकत्र होतात. चांगले संबंध आपण पाहिले क्रिकेटमध्ये. खरं तर क्रिकेटने सध्या सगळ्यांना एकत्रित केलेत. आज क्रिकेटमुळे मैत्रीपूर्ण संबंध भरपूर वाढलेत. आज रायगड ठाण्यामध्ये कुठेही जा एकमेकाची ओळख असते आणि खरं तर क्रिकेटमुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात. सिद्धी मित्र मंडळाचे सामने सगळ्यान भारी, श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी. चौकरांची मजा बघावला पोरही जमतान सारी, बॉलर बॅट्समन 100 बडकर एक यतान खिलाडी. समीर देसाईने भरवली स्पर्धा, बघाया जमलान प्रेक्षक, बघाया जमलान प्रेक्षक. श्रीराम मस्कर पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक. ओव्हर नंबर सेकंड इथे सुरू झाली आहे. हर्षद भंडारी पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. आणि हर्षदचं स्वागत झालंय चौकारा बरोबर आणि चौकारानं टीमची टोटल 15 धाबा. पहिल्या विकेटसाठी बघा सुंदर पार्टनरशिप रचली जातीये. काय सुंदर मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. षटक क्रमांक आपण पाहिले या ठिकाणी दुसरं सुरू झालंय. अगदी सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये. 15 धाबा आविष्कार पाटीलच्या बॅट मधून आल्यात. 15च्या 15 धाबा. आविष्कार पाटील पुन्हा स्ट्राईक एंडवरती. तिकडे हर्षद भंडारी ओव्हर नंबर सेकंड. बघा किती सुंदर पटका आहे. नेत्रदीपक स्ट्रोक बॉलला पाठवलाय फाईन लेग रिजन मध्ये. पुन्हा चौकार. महत्वाचे क्रिकेटमध्ये एका धाबीला किती किंमत आहे हे चित्र आपण पाहिलं या मॅच मध्ये. कारण क्रिकेटमध्ये एका धाबीने कधी कधी संघाला पराभूत व्हावं लागते. त्याच्यापेक्षा जास्त एका धाबीने कधी बाईक जाते एका खेळाडूची. संपूर्ण सीझन त्याला झोप लागत नाही, कारण एका धाबीचे मूल्य काय तेव्हा त्याला त्याचं माहिती असतं.
हा चेंडू हवेत मिसटायमिंग आणि इकडे झेलसाठी स्वतः इकडे संगनायक पोहोचले होते. रन्स त्या ठिकाणी मिळाले. 2 धाबा पुन्हा आल्या. 2 धाब्याने सुयोगनं अकाउंट ओपन केले. 2 धाब्याने टीमची टोटल 24 धावसंख्या होती. आपण पाहतोय नक्कीच सध्या 14.40 चे सरासरी धाबा बनवले जात आहेत. 24 धाबा झाल्यात आणि याच आस्किंग रन रेटनं धाबा केले तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं 70 धाबापर्यंत मजल मारू शकतोय. पहिल्या दिवसाचा क्रिकेट आपण पाहिलाय. टोटल या ठिकाणी आपण पाहिले षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते. धावसंख्या 24 वरती आहे. डॉट चेंडूची समाप्ती स्ट्रायकरवरती सुयोग थोडा शांत आहे. सुयोगला एवढा वेळ शांत आपण पाहिला नाही, परंतु सध्या तो शांत आहे कारण आविष्कारनं चांगला खेळ सुरू केलाय. क्लिंग बोल्ड यू मिस आय डेफिनेटली हिट आणि इकडे पहिला धक्का दिलाय 24 वरती. षटक क्रमांक 2 समाप्त दिलाय. हर्षद भंडारीला सफलता मिळाली. त्यानं 13 धावा जरूर दिल्या ओव्हरमध्ये, परंतु महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली. सुयोग पाटील बाद झालाय. धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 लॉस ऑफ 1 विकेट. अंबरनाथ तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकात चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाली गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाली गावाची आहे शान. गावांची पोरही आयल्याने केलं तर क्रिकेटर. थँक्यू डीजे. सकाळचं सत्र तुम्ही पाहतात. अगदी सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. आज स्पर्धेतला 3रा दिवस आहे. तुम्ही पाहताय दमदार क्रीडा स्पर्धा एकूण 4 दिवस चालणारा. हॅलो. तर ओव्हर नंबर 3 खेळ सुरू झाला. मैदानावरती 3ऱ्या षटकाचा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.00 ची सरासरी गाठत असताना 24 धावा एकवटल्या गेलेत. 4 षटकां एकूण 5 षटकांची लढत पाहायला मिळते. 2 संघ एकमेका विरुद्ध खेळतात. चला दोन्ही संघ वेळ घेऊ नका कारण वेळ फार महत्वाची आहे. ओव्हर नंबर 3 पहिला चेंडू पडल्यानंतर बघा हॅरी सरांचा वेगळा इशारा वाईटचा येतोय. यश खान एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली तर अपरकावरती 25 रन्स. बॉल चांगला. यावेळेस मात्र पुन्हा एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फळकावरती लागतीये. एकूण धावसंख्या आमचे स्कोर सांगतात. यस 26 धावा. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. अगदी दमदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतात. कापरी सिद्धी अगदी सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. ओव्हर नंबर 3 आपण पाहिलं तर यशचा वापर केलाय. 3ऱ्या षटकामध्ये यश का आलाय. 3 षटक 3रा गोलंदाजचा वापर आहे. रेगनी पाठलाग केलाय परंतु बॉल पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर. हॅरी सर सांभाळून
बघा बघा किती फिटनेस आहे. एकदा टाळ्या होत्या प्रेक्षक, कारण या वयामध्ये एवढा फिटनेस शक्य नाहीये. खेळाडूंना देखील लाजवेल, कोणत्याही खेळाडूचा एवढा फिटनेस नसेल. हॅरी सर सांभाळून, नाहीतर बघा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आज दाखवलं जाणार. MTCच्या माध्यमातून ती व्हिडिओ क्रॉप केल्यानंतर पुन्हा पाहायला मिळेल. बघा दाखवत आहे तुमचं फिटनेस किती सुंदर आहे. येस, वाईटचा इशारा. टीम टोटल आपण पाहिली धावपडकावरती 28. या ओव्हरमध्ये थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला चेंडू समोर खेळतात, अगदी चाललाय बॉल ऑन साइड मध्ये, बॉलला फील्ड झालाय तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. या षटकामध्ये आतापर्यंत सिंगल अर्थात 2 वाईट बॉल आले, 3 वाईट बॉल आले आणि त्यानंतर बॉल फक्त 2च झालेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 होते, म्हणजे 2 चेंडू फेकत असताना 5 धाबा ऑलरेडी ते पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एका खेळाडूच्या आउट होण्यामागे आपण पाहिले 29 धाबा. यश काळन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. टीम टोटल आपण पाहिली की धावपडकावरती धावा लागल्यात 33 रन. या षटकामध्ये घडामोडी घडल्यात. खरं तर 3 वाईट बॉल, 1 चौकार आला, 3 चेंडूमध्ये 9 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक आहे यश काळांचं. पॅडस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, बॉलला कव्हरमध्ये पाठवला, तोपर्यंत तिथे रन्स तर मिळतील. 2 धावेनं टीम पोहोचली आहे 35 या धावसंख्येवरती. स्वर्गीय श्रीराम म्हस्कर व नितीन बारिंगे चषक 2025 8व पर्व कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगावच्या मैदानावरती. आणि स्क्रीनमध्ये आपण पाहू शकता आमचे लाडके आयोजक खरं तर पंडित दादा बारिंगे आणि समीर दादा देसाई यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आज 3ऱ्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा बैठी स्ट्रोक. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. स्वतःची गुणवत्ता सादर करणारा दर्जेदार नेत्रदीपक फटका बॉलला आविष्कारनं पाठवलाय. फाईन लेग सीमारे का बाद 4 रन. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर गेले. बॉलवरती त्याची नजर किती तेज होती. त्यानं पाहिलं बॉलला तेवढ्या बाहेर फेकलं तर गोलंदाजाने देखील चाळकी दाखवली, परंतु त्यानंतर तरी सुद्धा बॉलवरती त्याची नजर चांगली होती. मी मगाशीच सांगितलं तुमची नजर तेज असली पाहिजे आणि तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स पण आहे आणि नजर पण तेज आहे. बॉलवरती किती तीक्ष्ण नजर आहे. हा चेंडू वाईट. बघा हॅरी सर आज सगळ्या ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील, असतील नसतील तेवढ्या. धावसंख्या 40 मधून 33 धावा आपण पाहिलं तर आविष्कार पाडीच्या खात्यामध्ये 9 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 10वा चेंडू फेकतोय या ओव्हर मध्ये. चांगला चेंडू हलक्या त्यानं क्लिक केले, एक सिंगल भेटली स्पेललेक रिझन मधनं फील्ड दूरवर आले डीपला, तोपर्यंत इथे 2 धावा आल्या. ओव्हरची समाप्ती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती 14.00 ची सरासरी गाठत असताना 42 धावा 1 गडी बाद. पालेगावाला तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर दमीर दमीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे.
त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात. तर या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. LBW हॅलो. तर धावसंख्या 2 इथे पण पाहिलं तर चौथं षटक सुरू झालंय. 2 गडी बाद 42 धावा. आपण पहिल्या षटक क्रमांक 4 पहिल्या चेंडूवरती हर्षदला सबळता मिळाली. हर्षद भंडारी जण सेकंड स्पेल, आपण पहिलं स्पेल पाहिलं पॉवर प्ले मध्ये दुसरं षटक फेकलं होतं. 13 धावा 1 गडी बाद केला. सेकंड स्पेल साठी त्याला पुन्हा संधी दिली आहे कॅप्टन. आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 43. यावेळेचा चेंडू आपण पाहिला 1 धाव आली. 43 धावा 2 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ असताना टार्गेट सेट करावं लागेल. बासापेठावरती तुम्ही पाहतायत खरं तर आमचे सुखदेवदादा मडवी मोठमोठ्या संघांना पॅक करणारे पॅकर्स, नक्कीच त्यांचं आपण आगमन झालं, त्यांचं स्वागत करूया. खरं तर महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या संघांना त्यांनी पॅक करताना आपण पाहिले. आज काप्रेसिद्धी पालयच्या मैदानावरती उद्या होणाऱ्या बऱ्याच साऱ्या लढती आहेत, मोठमोठे संघ खेळतील. त्यामध्ये त्यांचे देखील संघ शिवशक्ती मोरबी संघ जो सध्याच्या फॉर्मॅटमध्ये सध्या फॉर्म मध्ये आलाय. सध्या आपण पाहिले त्या संघाने भरपूर चांगली कामगिरी केली या सीझन मध्ये. मागच्याच काही 2 दिवसापूर्वी नित्य स्पर्धात 1 लाख रुपयाची त्यांनी जिंकली, 1.5 लाख रुपयाची स्पर्धा त्यांनी जिंकली. आणि त्यानंतर मालिकावीर विकी पाडी ठरला. काल आपण पाहिला ओमकार पाटीलनं अर्धशतकी खेळी देखील करताना पाहिले. सध्या इन्फॉर्म संघ आहे आणि तो संघ पॅक केला आहे सुखदेव मडवी यांनी, अर्थात शिवशक्ती मोरबी. अशा प्रकारे तो संघ उद्या आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 43. 2 गडी बाद. या ओव्हर मध्ये चांगले षटक फेकले. 3 चेंडू 1 धाव तर 1 गडी बाद केलाय. सेकंडला तुम्ही आविष्कारला पाहताय. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. हर्षदकडे चांगला नियंत्रण टप्पा आहे, टप्प्याने चांगली गोलंदाजी करतोय. बॉल परफेक्ट फेकतोय. आणि त्यानंतर आविष्कार सारख्या खेळाडूला शांत ठेवणं म्हणजे कठीण आहे. कारण ज्या आविष्कारनं सुरुवातीला आक्रमक सुरुवात केली त्याला आता शांत केलाय. या ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकलेत बघा, सलग 2 चेंडू बीट झालाय. त्याची नजर चांगली आहे, बॉलवरती त्याचं भरपूर लक्ष असतं आणि तरी सुद्धा त्याला 2 बॉल बीट केलाय. 3रा चेंडू बीट केलाय. याच्यापेक्षा अजून काय, परंतु पंचांचा बाईटचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणार होता.
पंचांनी लगेच वाईट घोषित केला. किंचित का होईना थोडा जरी लेग बाहेर गेला तरी पंच लगेच वाईट घोषित करतात आणि खूप चांगली पंचांची भूमिका. सचिन पाटील मॅन फ्रॉम सागाव तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत. मिस्टर हॅरी लेग पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहिलं. त्यानंतर तुम्ही मनोज पवार उत्तर शिव यांना पाहिलं आणि त्यानंतर आमचे रतन मानेरकर या गावचे पुत्र आहेत. खरं तर हे 4 पंच. हा चेंडू पुन्हा पाहावं लागेल की लेग स्टंपच्या बाहेर होता. यस पंचाने पुन्हा दर्शवलाय हा वाईट चेंडू. 2 अतिरिक्त चेंडू आता त्यांना फेकले. सुरुवातीला 4 चेंडू फेकले. काय सुंदर लेंथनं गोलंदाजी केली. दिशाहीन गोलंदाजी आता पाहायला मिळाली 2 चेंडूवरती. दिशा खराब तर दशा खराब असं म्हटलं जात आहे. त्यामुळे दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि आता सध्या तरी धावसंख्या आपण पाहतो 45 वरती आहे. 4थ्या षटकामध्ये 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. शॉट लाईक दॅट फाडर स्वीप केलाय. बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या वरनं हवाई सबर येतो शानदार षटकार. आपण पाहतोय वीर बजरंग शिरडोन संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. स्कोर बोर्ड होती 51 धावा. त्याच्यातनं 41 वरती आविष्कार खेळतोय. खरं तर या मॅच मध्ये त्याचं लक्ष बाईक वरती आहे. खरं तर बुलेट 2 आपण वर्ष पाहिलं वसार गावामध्ये सातत्याने गेली. रवी बायले त्यानंतर सुरत दुधकरला बाईक मिळाली बुलेट मिळाली. त्यानंतर या गावचे मनीष कोलेकर आता पांड्याला बुलेट मिळाली. त्यानंतर महेश मडवी काकडबल आणि बलीभोईर काकडबल अशा प्रकारे ती बुलेट होती. आणि 5वी बुलेट आता कोणाला मिळणार. मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालंय. वेलकम सर आपलं स्वागत आहे. मराठी हिंदीचा बुलंद आवाज थोड्या वेळानंतर या ठिकाणी दणदणणार. बॉल चांगला आहे. यावेळेस सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न केला त्या ठिकाणी थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आविष्कारनं. 2 धावा कंप्लीट केल्या लेग बाय स्वरूपामध्ये. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा लागलेत 2 गडी बाद. पाहतात आमचे आकाश दादा मात्रे वसार यांचं आगमन झालंय. आकाश दादा स्वागत आहे. सातत्यानं प्रत्येक क्रीडा स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान असतं. त्यांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती बरेच सारे मान्यवर आलेत त्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतात 8व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा अगदी पालेकरांचं स्वप्न पंढरीनाथ दादा बारिंगे यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा. आणि खरं तर या स्पर्धेचे लाडके आयोजक समीर दादा देसाई यांच्या स्वप्नातून साकारली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. 5वी बुलेट स्पर्धा अर्थात बुलेट स्पर्धा या नावाने हिला संबोधलं जाते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहतात नक्कीच प्रत्येक प्रेक्षक सांगत असतात की पालेमध्ये बुलेट स्पर्धा आहे. म्हणजे बुलेट अर्थात एवढी महागडी बाईक पहिल्यांदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाली. अनेक बाईक तुम्ही पाहिल्या असतील परंतु बुलेट ही पहिल्यांदाच संपूर्ण देशभरात आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. बुलेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते काप्रेसिद्धी पालेगावच्या मैदानावरती. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. फक्त आता काय करायचे काढूला की सिंगल घेऊन स्ट्राईकला रोटेट करायचे तो प्रयत्न तो करत होता. परंतु इकडे सुशांत 1 धाव केली आतापर्यंत. 53 धावा लागलेत. अंतिम षटक प्रगतीवरती अविनाश कालन ओव्हर नंबर शेवटचा अंतिम फेक तो कॅप्टन आहे. हेडूट संघाचा नक्कीच चांगली लढत प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. बॉल सुंदर आहे. समोर खेळतात ऑन साईडला एक सिंगल घेतली. फक्त सिंगल प्राधान्य देणार कारण दुसरीकडे 17 मध्ये 41 करणारा आविष्कार पाटीलला आपण पाहिलाय. तो आता स्ट्राईक एंडवरती येणार. धाबा संख्या 54 धाबा. विजय कोलेकर त्यानंतर आमचे सुखदेव दादा मडवी. मी मगाशी सांगितलं ना की विजय कोलेकर वरती जिम्मेदारी आहे आणि जिम्मेदारी कोणाला दिली जाते. जो जिम्मेदार असतो त्याला जिम्मेदारी असते. मग टीम मॅनेजमेंट असो कुठलीही असो कार्य पिच असो किंवा ग्राउंड असो त्यानंतर आमचे समालोचक असो सगळ्यांसाठी मॅनेजमेंट फार महत्वाची आहे. विजयचं कौतुक करू. आविष्कारसाठी चेंडू या ठिकाणी अलोंग द कार्पेट बॉल चाललाय.
स्वर्गीय अनंता वारिंगे स्टँड जबल सीमारेखा बाहेर 4 रन. क्या बात आहे. हरीश सरांसाठी टाळ्या होत्या. डान्सिंग अंपायर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. चौकाराबरोबर 45 वरती पोहोचलाय आविष्कार पाटील. तर इकडे टीमची टोटल 58 धावा, फक्त 5 धावांनी दूर आहे. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिले. 50 साठी अर्धशतकासाठी 5 धावा कमी पडल्यात अजून, परंतु त्याच्याकडे ताकद ते जिद्द चिकाटी कौशल्य पराक्रम अनेक गुणांनी खेळाडू भरलेला आहे. नक्कीच आविष्कार सातत्य, मी जेव्हा सलामीला आला तेव्हा सांगितलं की आविष्कार एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. शांत आणि संयमी खेळ त्याच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तो आविष्कार तुम्ही पाहतायत स्ट्राईक एंडला आहे. दुसरीकडे अविनाश, त्याच्याकडे अनुभव आहे. बरेच वर्ष अविनाश कालनला आपण देखील हेडुटने टीम मध्ये पाहिलाय. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. अविनाश, मी आत्ताच कौतुक केले ना की अविनाशकडे देखील अनुभव आहे. अविनाश गेली बरीचशी वर्ष क्रिकेट खेळतोय. फिटनेस अद्याप त्याचा फिटनेस लेवल बघा अद्याप तसाच आहे. खरं त्याचं देखील कौतुक करायला पाहिजे आणि अनुभव काय असतो हे त्याने दाखवून दिलं या शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. आविष्कार सारखा खेळाडू खेळपट्टीवरती होता आणि तरी सुद्धा शांत ठेवला. कॅप्टन आहे आणि संगणकाची भूमिका तो पार करतोय शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. बघा, शांत ठेवला आविष्कारला. 45 धावा त्याने नॉट आउट केल्या आणि ते यस तिसरे पंच. तर पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 58 धाबा झाले. 59 धाबेचं टार्गेट आता उभं केलंय. बघा, मॅच शिरडोन टीमची खेळाडू आविष्कार पाटील 21 मध्ये 45 केल्या. काय सुंदर बॅटिंग केली आणि नक्कीच आता टार्गेट झाले 58 आणि 59 धाबेचं टार्गेट उभं केलंय. या मॅच मध्ये टार्गेट कशा प्रकारे चेस होणार की या मॅच मध्ये शिरडोन संघ सामना जिंकेल, आपण कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया. प्रथमच या ठिकाणी रायगड ठाण्याची बुलंद तोप अर्थात हिंदी आणि मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोहिंजन. या ठिकाणी लक्ष्मणजी वारिंगे यांचा सन्मान केले होते. आज बयात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. लक्ष्मण दादा वारिंगे यांचा सन्मान केला होता. याच दरम्यान सन्माननीय प्रगती विद्या मंदिरचे शिक्षक सन्माननीय किशोर जाधव सरांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये मान्यवरांची मानते आमच्या व्यासपीठावरती येते. चला, टीम सोडून का वेळ घेता, आपण लगेच फिल्डिंग रचना करून घ्या आणि टीम मैदानातील हेटूटने आपण सलामीची डोली मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. बघा, दातुली संघ आपण कॅप्टन पाठवायचं आहे कारण विनर ही लढत होणार आहे यानंतर. हेलो चेक बाबू जर आवाज देना. हेलो चेक सागर. हेलो चेक सचिन भाई. हेलो चेक थोड़ा सा आवाज बढ़ाओ.
आलो चेक बेस कमी कर एकदम आलो चेक थोडंसं क्लिअर कर बाबू शार्प कर आलो चेक थँक्यू योगेश मडवी थँक्यू यांचे सोनू यांचे देखील आगमन झालं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा गण्याला नमन करून महाराष्ट्राचे आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि स्वर्गवासी श्रीराम मस्कर आणि स्वर्गवासी नितीन वारिंगे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य पंढरीनाथ वारिंगे साहेब माझे नगरसेवक आणि आमचे समीर देसाई युवा उपशहर अधिकारी अंबरनाथ पूर्व तो आयोजकांची माफी बघते थोडासा विलंब झाला त्याबद्दल माफी असावी योगेश तुझं देखील धन्यवाद करतोय संपूर्ण एक सामना आणि दुसऱ्या सामन्याची इनिंग देखील आपण कंप्लीट त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय आमची MTC टीम आमच्या समेत ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्या दरवर्षी पाहायला मिळते यावर्षी देखील ही स्पर्धा कव्हर करत असताना थँक्यू सो मच ना बॅक टू क्रिकेट जिंकण्यासाठी 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे बुलेट स्पर्धा योगेश खूप छान वर्णन केलंस तू कारण ही स्पर्धा आता बुलेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते खरं तर बुलेटची किंमत 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यामध्ये आपल्याला एक 4 व्हीलर देखील येईल टाटा नॅनो कार मात्र नाही आहे आपल्याला बुलेटची स्पर्धा खेळवायची आहे हा फार महत्त्वाचा निर्णय आहे आमचे समीर शेठ यांच्या माध्यमातून आणि वारिंगे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत असतो सातत्याने स्पर्धेचे चर्चेमध्ये सातत्याने होत असते आणि ती स्पर्धा आपण बघतो स्क्रीनवरती आमची बुलेट 59 धावांचं लक्ष्य योगेश ही बुलेट तुम्हाला घ्यायची असेल ना तर 2 वर्षे बुलेट आपण पाहिले की वसार या संघाच्या माध्यमातून पाहिले आपण 2 वर्ष मागच्या वर्षीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं काकडवाल संघांती घेऊन गेलात चला या आपण वलनाडा सामन्याकडे उशीर होतोय सामन्याला लगेच सुरुवात करा पद्धतीचे कामगिरी पाहतील मिस्टर हॅरी आमचे डान्स अंपायर आणि मिस्टर सचिन पाटील मॅन फ्रॉम सागाव या सलामी चेंडू मैदानाची पाचारण झाली स्ट्रायकला फलंदाज रोहित पाटील आणि प्रदीप काळन गोलंदाज सज्ज होते गोलंदाज वेगवान विवेक पाटील चला 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे चांगली स्पर्धा आपण पाहतोय मागच्या वर्षी देखील या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला मागच्या कित्येक वर्षामध्ये आणि ह्या वर्षामध्ये मात्र 8व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते सातत्य काय असतं स्पर्धेचं सातत्याने आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं आयोजन नियोजन आणि बुलेट ही फार मोठी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बुलेट पाहिली नाही आहे ग्रामीणच्या माध्यमातून चला इरिबेर गो ऑल सेट शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड ऑफ देखील पाहायला मिळतो लॉंग ऑफला एक शतक्षक फलंदाज सज्ज गोलंदाज सज्ज गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा बाउन्स ब्युटिफुल डिलिव्हरी ह्यासाठी गणला जातो गोलंदाज विवेकला आपण नेहमी पाहिलं असेल की ज्या पद्धतीने विवेक P1मध्ये गोलांची करत असतो त्याचा अचूकता त्याची ॲक्युरेसी त्याचं परफेक्शन हे फार चांगलं असतं आणि हेच करत असताना गुड बॉलिंग सुरुवात चांगली करतं गुडनेस पॉवर चेंडूला याने थोडंसं रायझिंग केलं त्यानं आणि फंदा मात्र शांत ठेवलं आहे मजा आहे सामन्यामध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये ऑन साईडला उंची जास्त छत्रपुढे सरकलाय आविष्कार चेंडू खाली फलंदाज बाद पहिलाच धक्का मैदानावरती परतावला गेल डगआउटमध्ये रोहितची केली प्रदीपची केली संपुष्टात ग्रामीणचं क्रिकेट हेच आहे एक चेंडू बघा ॲक्शन रिप्ले नंतर आपण लगेच त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत ॲक्शन रिप्ले बघा ऑनसाईडला खेळायचं होतं बॅकक्लिप त्याची खाली होती क्रॉस बॅकक्लिपनं खेळण्याचा प्रयत्न केला जर स्टेट बॅक केला असताना त्या चेंडू निश्चित सीमारेखाकडे पार केला असता मात्र खूप सुंदर झेल टिपला तिथं पहिला धक्का ग्रामीणचं क्रिकेट एक चेंडू डॉट झालात लगेच दडपण का घेता कारण 5 षटकांचा सामना आहे 1-2 चेंडू सेट होण्यासाठी घेतले तरी हरकत नाही आहे कारण P1चं षटक होतं जर तुम्ही 2 चेंडू डॉट केलात तर षटकार चौकामध्ये चेंडू रिकवर केले जाऊ शकतात मात्र फलंदाज एकच चेंडू डॉट झाला लगेच दडपण आलं त्याच्यावरती आणि त्या दडपणामध्ये तो फटका खेळलाय आणि फलंदाज मात्र बाद झाला गुड बॉलिंग कौतुक करेन मी गोलंदाज विवेकचं ज्या पद्धतीने विवेक गोलंदाजी करतो मी मगाशी म्हटलं होतं ते त्याची ॲक्युरेसी त्याचं परफेक्शन त्याचं डायरेक्शन आणि त्याचं कंट्रोल खूप सुंदर आहे मैदानावरती गुड बॉलिंग अशोक कुंभारकर नवीन फलंदाज प्रशांत कुंभार इन ॲट नंबर 3 वरती ओ क्विक डिलिव्हरी ओ माय गॉड हॅरीची ॲक्शन बघा योगेश आणि सोनू देखील आम्हाला जॉईन झालेत योगेश हॅरीच्या मानेमध्ये मला असं हाडच नाही आहे त्या ज्या पद्धतीने त्याने मान फिरवली
ही त्याची कला आहे मित्रांनो. कारण लाख लाख नकलाकारांती नकलाकारांचं राज्य असतं आणि आपलं दुःख लपवून दुसऱ्याला हसवणं ही कलाकारांचं भाग्य असतं. व्हेरी गुड जॉब सचिन आणि आमचे हॅरी. गुड बॉलिंग. मागच्या 3 जोडी देखील धाव नाहीये. ऑन साईडला शॉट पुट करायचा होता, नाही जमलं. पुढे सगळा पार बेगाना गोलंदाज झालाय. बाबू मॅचची सेटिंग करत जरा अजून बरोबर नाहीये. हॅलो चेक. थोडंसं हॅमर होतो बघ. हॅलो चेक. हां क्लिअर कर, थोडंसं क्लिअर कर. हॅलो चेक. आता बरोबर आहे. आता सेटिंग चेंज नको करू. 3 चेंडूचा खेळ संपला. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. MTC यासाठी ओळखली जाते. प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले बघा. फॉलो थ्रूमध्ये फार वेगानं गोलंदाज आला होता. मग ज्यावेळी गोलंदाज बघा ॲक्शन रिप्ले मागे स्लो मोशनमध्ये, अल्ट्रा स्लो मोशनमध्ये, वॉटर क्लॅरिटी. म्हणून मी ओमसाई MTCचं नेहमी गुणगान गात असतो. याचं कारण आहे क्लॅरिटी बघा, क्वालिटी बघा. नीट अँड क्लीन पिक्चर मैदानावरती स्क्रीनवरती येतोय. गुड बॉलिंग. आणि आज सामना आपण एन्जॉय करतोय. स्वीडनमध्ये हेदूटने आज सामना आपण एन्जॉय करतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा. गुड बॉलिंग. अटॅकिंग गोलंदाजीला सुरुवात केली. एकच धाव मैदान होती, ती रिस्की सिंगल. ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये हा चेंडू स्वीप करायचं होतं. कोणाची गती बघा. पहिला चेंडू त्यानं टेक ऑफ केला, दुसरा चेंडू त्यानं ओव्हरपिच फेकला, तिसरा चेंडू त्यानं खाली ठेवला आणि चौथा चेंडू खाली डाऊन द लाईन. गुड बॉलिंग. व्हॅरिएशन बघा किती गोलंदाजीमध्ये. एवढं व्हॅरिएशन दाखवू शकतो गोलंदाज. येस ॲब्सोल्युटली दाखवू शकतोय आणि दाखवलं विवेकनं ते. कौतुक करेन मी विवेकचा, ज्यामध्ये गोलंदाजी दाखव देतो. सुपर अटॅकिंग गोलंदाजी. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 1 for 1. लवली हिट. ड्राईव्ह केला चेंडूला कबडाच्या माध्यमातून. चेंडू ट्रॅव्हल जातो एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये निघून जातोय चौकारासाठी. येस डीज आहे. आमचा बॅनरचं बघू शकाल. स्पोर्ट्स कॉमेंटेटर. जर आम्हाला आमची कॉमेंट्री तुम्हाला आवडत असेल तर निश्चित तुम्ही ह्या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता. मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही भाषेमध्ये आम्ही कमेंट करू शकतो आणि तुम्ही ह्या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता डायरेक्टली. थँक्यू MTC. ना बॅक टू क्रिकेट. बघा ह्याची चर्चा मी मगाशी केली होती की जर फलंदाज एक चेंडू बीट झाला तर दडपण घेण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये क्षमता आहे, ती चौकार मारून तुम्ही ते चेंडू रिकवर करू शकता. हे केलं फलंदाज रोहितनं. का रोहितनं जो फटका दाखवला क्लास क्रिकेट दाखवला आहे. तो कॉपी बुक स्टाईलमध्ये त्याचा फटका पाहण्यासारखा होता आणि धावसंख्या धापक होती. 5 गडी बाद झाले. 1 षटकाची सांगता होते. इकॉनॉमी गोलंदाजी राहिली. गोलंदाज विवेकशीकर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळला तो मैदानावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सुयोग येतोय. सुयोग पाटील स्ट्रायकला फलंदाज. प्रसाद कुंभारकर स्ट्राईक एंडला 1 धावेचे केले असताना. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये या आली फलंदाज बा. सचिन सर सांगत असताना मला इज ॲब्सोल्युटली गॉन नो डाऊट. दुसरा धक्का मध्ये होती. अवघ्या 5 या धावसंख्येवरती सामना कोण जिंकणार, जय भजन शिरडोन की मात्र धियश्री 11 हिंदुटणे, हा फार मोठा प्रश्न पडल्यामध्ये होती. यस दिस आहे. एकनाथजी वाहिले साहेबांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपण मंचावरती स्थानपणे बाबा. बघा ॲक्शन रिप्ले कसं झालं. पहिल्या चेंडूवरती बघा ॲक्शन रिप्ले साईड अँगलनं ओमसाई MTCच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. फलंदाजामध्ये बीट केलंय. 5 धावा 2 बाद स्थिती. पहिल्या षटकाची सांगता झाली. दोन्ही फलंदाज आता मध्ये चर्चा करतात. नवीन फलंदाज आलाय तो मध्ये चर्चा करतोय. यश कालन आलाय. रोहितशी चर्चा करतोय. रोहितने एक चौकार मारलाय का रोहितला आता खेळपट्टीचा अनुभव आलाय. त्यामुळे रोहितनं सांगितलं यशला की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. कारण गडी लवकर बाद झाले तर सामना गमावा लागेल. आणि दोघांचं लक्ष आहे बुलेटकडं, दोघांचं लक्ष आहे ट्रॉफीकडं. मला सर्वात चांगलं या स्पर्धेमध्ये काय आवडलं असेल तर ही ट्रॉफी. किती सुंदर ट्रॉफी आहे बघा. विलोभनीय ट्रॉफी. मी यावर ह्या जो 1.5 महिन्यामध्ये भरपूर स्पर्धा कव्हर केल्यात. जवळजवळ 35 ते 40 स्पर्धा आम्ही कव्हर केल्यात. मात्र अशी ट्रॉफी मला कुठेच पाहायला मिळाली नाही आहे. वा भाई वा, क्या लाजवाब भाईजान. समीर शेड यांचं आपण धन्यवाद देऊया. त्यांची कल्पना आहे. ड्राईव्ह केल्या चेंडूला. वाटा क्लास टायमिंग. लॉंगाला बॅकअप आहे तिथे. 100 पुढे सगलाय. आविष्कार आला ज्यानं पहिला चेल टिपला होता. गुड फिल्डिंग. यावेळी हिट केलाय.
जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा चेंडू हिट होत नसतो. आता गरजच नव्हती मात्र चेंडू हिट झालाय आणि त्याचा फरक बघा लगेच पडला. एक धाव जिथे होती तिथे मात्र 2 धावा निर्माण केल्या. 2 धावांच्या धावसंख्येला आकार येतोय. हा बघा, या बघा सुंदर ट्रॉफी ज्यांची मी आता चर्चा केली होती. मी आताच वर्णन केली, मी 6 महिन्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 स्पर्धा कव्हर केल्या, मात्र अशी ट्रॉफी मला कुठेही पाहायला मिळाली नाही आहे. ही समीर शेठ यांची संकल्पना आहे. कारण समीर शेठ ज्यांचं मी आताच बॅनर बघितलं, समीर शेठ खूप सुंदर बॅनर लावलेत. कारण ज्यावेळी लक्ष वेधणार ही बॅनर तुम्हाला त्या नाक्यावरती पाहायला मिळाले. फुलटॉस अटॅकिंग फटका 61 ओव्हरला चित्र पुढे सरकला. एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग विवेक आला, ज्यानं पहिले षटक फेकलं. गुड थ्रो. विवेकचं षटक मात्र इकॉनॉमी राहिलं. त्यानं 5 धावा देत एक धक्का दिला मैदानावरती. चौकाराचा अपवाद वगळला. रोहितनं चौकारमधला शेवटच्या चेंडूवरती त्याचा अपवाद वगळता खूप सुंदर गोलंदाजी झाली मैदानावर. 8 धावा 2 बाद. सामना कोण जिंकणार? 59 धावांचा पाठलाग करायचा. सुरुवात शांत आहे. यावेळी जय बजरंग शिडो संघाला प्रतिउत्तर करत असताना हेदुटणे संघाची सुरुवात मध्ये शांत आहे. बघायचे सामना कोण जिंकणार. मजा येईल सामन्यामध्ये. ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे मित्रांनो. ह्या परिसरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं या बुलेट ट्रॉफीवरती. तर एवढी सोपी ट्रॉफी नाही आहे. सर्वात लोकप्रिय असण्याचं चर्चेला उदाहरण असते. स्पर्धा कसं खेळावं हेच कळलं नाही आहे. यस, पंचानं सांगितलं इज गॉन, ॲब्सोल्युटली गॉन. गुड इस एम्पायर. काही चेडू एक्झॅक्टली याली म्हटलं पॅडला आदलला आहे आणि ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकाल. ओम साई एमटीच्या माध्यमातून 30 धक्का मैदान होती. ॲव्हलो कॅट ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. येस, गुड डिसिजन सचिन पाटील सर, व्हेरी गुड डिसिजन. इज ॲब्सोल्युटली गॉन. 30 धक्का फक्त 8 धावसंख्येवरती. डीजे लेग बिपरचं अपील सांगितलं होतं. मग एज लागली असेल तीच पंच चर्चा करता. एज असेल तर हा फलंदाज बाद नसणार आहे आणि हे सचिन सरांनी सांगितलं की आता फलंदाज बाद नाही आहे. बघा, दोन्ही फलंदाज चर्चा होते. जर एज असेल तर फलंदाज बाद नसेल, जर एज नसेल तर एक्झॅक्टली कम्प्लिटली अपील आहे लेग बिफोरचं. कारण हिट फॅक्टरी कमी होता. मिडल स्टंपला चेंडू एक्झॅक्टली हिट करत होता आणि गोष्टींची शहानिशा केली पंचानं सचिन सरांना, मिस्टर सचिन पाटील सर आणि मिस्टर हॅरी सर. मी विनंती करेन शेडोन सांगायला की आपला फक्त संगणक तिथे चर्चा करा पंचांशी. कारण स्पर्धा फार मोठी आहे. एकत्र जमू नका. पंच आपला संगणक असतो त्याला सांगा चर्चा करायला, तो करू शकतो, त्याला तो अधिकार असतो. म्हणून आपण संगणक निवडत असतो. चांगली स्पर्धा. स्वर्गवासी मस्कर नितीन श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण सातत्याने पाहतो. 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. जेव्हा ही स्पर्धा खरं तर आमचे विजयदादा आमच्या संपर्कामध्ये असतात सातत्याने स्पर्धेसाठी आणि सोनू आमचे, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जेव्हा स्पर्धेचा पॅम्पलेट येतो ना तेव्हा विदिन 24 तासामध्ये संघ फुल होतात. कारण ह्या स्पर्धेला आता संघांची गरज लागत नाही आहे. जास्त वेट करावं लागत नाही संघांसाठी. का ज्या पद्धतीने बुलेटचा स्पर्धा आपण पाहतोय, डिसिप्लिन पाहतोय. मागच्या 7 वर्षामध्ये अभूतपूर्व यश आपण पाहतोय. पंच निर्णय आपला असेल तो लगेच कळवा. तिसरा अंपायर मिळणार नाही यशसाठी. करिता आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी अजून विकसित झाली नाही आहे. कुठे गेला विजय दादा? विजय दादा आतमध्ये जा. विजय दादा आपण आतमध्ये बघा. सचिन सर चला चर्चा करा. चर्चेने विषय सुटतात. कारण कोणत्या संघावरती अन्याय नको. कारण ही स्पर्धा म्हणजे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही स्पर्धा आहे. त्यावेळेला कोणत्याच संघावरती अन्याय नकोत. येस, चर्चा करा. चर्चेने विषय सुटत असतो म्हणून पार्लमेंटमध्ये आपण चर्चा करत असतो आणि आपल्या देशाचे संपूर्ण प्रश्न सोडा. हो, हॅव अ लुक ॲट द ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर, सच अ गुड पिक्चर अँड लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. ओम साई ज्या लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आणि ब्युटिफुल विकेट आणि तेवढे सुंदर विलोभनीय दृश्य मैदानाचं आपण पाहतोय. ही स्पर्धा एक चांगल्याच प्लॅटफॉर्मवरती आहे सध्या. का ज्या पद्धतीने स्पर्धेची चर्चा 7 वर्षामध्ये झाली, अभूतपूर्व यश मिळालं या स्पर्धेला मागच्या 7 वर्षामध्ये. तद्नंतर मात्र 8व्या वर्षामध्ये पुन्हा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येते. मात्र नवीन संकल्पना, कारण ह्या वर्षी ट्रॉफ्यांचा जो रूप आहे ना ते पूर्ण चेंज केलं आहे आमच्या समीर शेटनं. त्याच्या पद्धतीने स्पर्धेला आपण लुक पाहतोय. डिसिप्लिन स्पर्धा, पंच, कॉमेंटेटर सर्व प्रोफेशनल असतात या स्पर्धेमध्ये. ओम साई MTC दरवर्षी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करते. भरपूर व्ह्यूवर्स त्यांना देखील येतात. जर मित्रांनो तुम्ही ओम साई MTCला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. एक्झिबिशन मॅच उद्या का आजच आहे?
पोलीस आणि ॲडव्होकेट यांच्यामध्ये म्हणजे आणखी एक सामना वाढणार. आज लोड येईल कदाचित आमच्यावरती, पण हा असू दे, हरकत नाही. उद्या आम्हाला लोड नको आहे, कारण उद्या प्रेक्षक भरपूर असणार स्पर्धेमध्ये. आज देखील भरपूर प्रेक्षक आहेत. बघा चर्चा होते, कारण ज्या पद्धतीनं LBW दिलाय बरोबर योग्य निर्णय आहे. मात्र एज लागले की त्याची शहानिशा केली जाते. हॅलो. चला, विजयदादा आतमध्ये गेले होते. भरपूर स्पर्धेमध्ये मेहनत त्यांची देखील असते. संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि ते सातत्याने आमच्या संपर्कामध्ये असतात कॉमेंट्रीसाठी, या स्पर्धेसाठी. थँक्यू विजयदादा, असंच प्रेम कायम असू द्या. जो पण निर्णय असेल पंचांचा तुम्हाला मान्य करावा लागेल. लक्षात असू द्या, आयोजक कमिटीचा निर्णय आलाय. जोही पंचांचा निर्णय असेल तुम्हाला मान्य करावा लागेल. कोणाची सभा ऐकून घेतली जाणार नाही. लक्षात असू द्या दोन्ही संघ, कारण आपल्या या परिसरातील क्रिकेट आहे, शिस्तबद्ध क्रिकेट आहे. त्यामुळे पंचांचा जो निर्णय असेल तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण आयोजक कमिटी विजयदादांची संपूर्ण कमिटीने निर्णय घेतला आहे. जोही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 8 धावा 3 बाद हा स्कोर क्रिकेटचा नाही आहे, तर हा स्कोर आपण फुटबॉलचा बघत असतो. गोलमध्ये ज्यावेळी फुटबॉलचे गोल असेच असतात आणि त्याचा स्कोर देखील असा असतो. मग हॉकी असेल तो देखील त्याला अपवाद नाही आहे. चांगली स्पर्धा, सुंदर स्पर्धा. स्वर्गवासी श्रीराम मस्कर आणि स्वर्गवासी नितीन वारिंगे यांच्या आठवणीला उजाळ देण्याचं कार्य स्पर्धेच्या माध्यमातून आमचे वन मॅन शो पंढरनाथ वारिंगे साहेब आणि मिस्टर समीर देसाई साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहत असतोय. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित वर्ष 8व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. खूप सुंदर आयोजन, नियोजनबद्ध स्पर्धा असते आणि प्रत्येक संघ या स्पर्धेत खेळण्यास भाग पडत असतो. चला, पंचा निर्णय झाला आहे. थँक्यू भरतदादा, निर्णय आपण ॲक्सेप्ट केल्याबद्दल. चला, आपण स्वागत करूयात भरतदादांचं आणि दोन्ही फलंदाजांचं आणि पंचांचं देखील. आपण वळणार पुन्हा सामन्याकडं. 8 धावा 3 बाद. एका बाजूला मकर संक्रांत चषक सुद्धा सुरू आहे. निळजेमध्ये एक 56व्या वर्षी ती स्पर्धा ह्या वर्षी पदार्पण करते आणि वारिंगे चषक 8व्या वर्षामध्ये पदार्पण करते. एक चांगल्या स्पर्धा, या स्पर्धांचा दर्जा भरपूर आहे आणि ती दर्जेदार स्पर्धा पाहतोय. गोलंदाज सज्ज सुयोग पाटील 1.4 षटकांनी सांगता. गुड बॉलिंग. 8 धावा 3 बाद. फुलटॉस चेंडू ऑन साईडला दिशा दिली, चतेश पुढे सरकला आहे. याली काऊ कॉर्नरमधनं येणार, तो बरोबर बॅकअप देणार. 2 धावा. आविष्कार येत असताना तिसऱ्यांदा चेंडू त्याच्या जवळ जातो. आविष्कारकडं 2 धावा मिळाल्या. 2 धावाची धावसंख्या आत्ता मात्र 2 डिजिटमध्ये 10 धावसंख्येवरती गडी बसायला ते 2 आणि दुसरं षटक मार्ग असताना शेवटचा चेंडू षटकातील फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. प्रत्येक चेंडू मागे गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिला जातोय. सुयोगला कानमंत्र दिला जातोय. भरत पाटील एक चांगले संघनायक आहे ते. ऑन साईडला वेगळ्या पद्धतीने खेळला, इम्प्रोव्हाइज स्ट्रोक केला आहे. चेंडू फाले ग्रीजवर ट्रॅव्हल होतोय. एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र या चेंडूची वाट बघितली आणि अस्तिक पाटील लवकर आणि बघायचं निर्णय होईल तिथे. कोणी बाजूने आवाज करू नका. पंचांना जर शंका आली तर ते तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून चेक केलं जाईल. त्यावर प्रेक्षकांना विनंती, तुम्ही कुणी आडावडं करायचं नाही मित्रांनो. चला, तिसरे पंच आमचे चेक करतील. 10 धावा 2 बाद.
प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज दुपारचं वातावरणाने धावावरती 2 गडी बाद झालेत. 59 धावा कुडायच्यात जे बजरंग सेडोन वर्सेस DS3 11 हिंदूटने. चौकार, यस ॲब्सोल्युटली चौकार आहे. यस चेक केलं, टीव्हीवरती चेक केलं आहे. बघा बघू शकाल स्क्रीनवरती पाय पडलाय आणि ती यस धूळ देखील उडाल तिथे ही बघू शकाल आपण. पावडर आहे ती, सॉरी. 10 धावानंतर आता धावसंख्या अपडेट करणार आम्ही. 14 धावा 2 बाद. यस 14 धावा 2 बाद 2 षटकांची सांगता झाली. जिंकण्यासाठी 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 59 धावांचा पाठलाग करत असं समीकरण आता तुमच्या समोर आम्ही सांगणार आहे. 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे आता 15 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. दुपारचं ऊन आता 12 वाजून 16 मिनिटं होतात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, कारण या स्पर्धेमध्ये नेहमीच प्रचंड उदंड प्रतिसाद असतो. उद्या मात्र या स्पर्धेमध्ये अजून प्रेक्षकांची भरघोस गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण ही स्पर्धा म्हणजे एक चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, डिसिप्लिन स्पर्धा आणि या परिसरातील लोकप्रिय आणि महाराष्ट्रातील संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष वेधून घेणे बुलेटची स्पर्धा म्हणजे निश्चितच श्रीराम मस्कर नितीन वारंगे चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आविष्कार पाटील येत असताना त्याच्या स्पेलमध्ये आविष्कारनं पहिलं षटक, आता तो पहिल्या षटकासाठी येतोय. सांघिक कोड्याचे 3रं हे षटक महत्त्वाचं असणार आहे ॲब्सोल्युटली, कारण 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. सुरुवात दमदार नाही आहे, ठोस नाही आहे. पहिले षटक फेकलं ते फलंदाज करताना आविष्कारनं 45 धावा कुठल्यात आणि नो फंटास्टिक नो बाय आविष्कार. यस 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. समीर नंतर ही मॅच झाल्यानंतर अजून माईक क्लिअर करा जरा प्लीज, मिक्सर बरोबर नाही आहे मित्रा. सेटिंग बघ तिकडे. 45 धावांची गरज आहे. 18 चेंडू 45 धावा. सामना अजूनही क्लोज आहे, अजूनही सामना एकतर्फी आहे सध्या तरी, कारण शेड्यूल संघाचा पाड जड आहे सध्या. आविष्कारचा चेंडू गरंगला, चेंडू निघून गेला, चेंडू जातो त्या डीप कव्हरेजमध्ये. चतुर्क्षांत रुशान मात्र येत असताना 2 धाब्याचा प्रयत्न, या सेटेच 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रन मिळते विकेट. पहिली धाव वेगानं घेतलीत ना तर दुसऱ्या तुम्ही पूर्ण करू शकताय. सांगितलं फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीनं फलंदाज खेळलाय, त्याचा स्टान्स बघा, त्याचं शॉटचं सिलेक्शन बघा, त्याचं बॉडीचं बॅलन्स बघा, खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये 14 धावा, आत्तामध्ये धावसंख्या 16 आणि 2 बाद आता तुम्हाला स्थिती पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती. जिंकण्यासाठी 59 धावा कुठायच्या, त्या धावांचा पाठलाग करत असताना सुंदर स्थिती निर्माण केली. 16 धावा 2 बाद. साखेला फलंदाज सज्ज होतोय तो यश आणि त्याला साथ देतो रोहित पाटील. रोहितने एक चौकार मारलाय. रोहित 10 धावांमध्ये खेळतोय. रोहितकडनं भरपूर अपेक्षा आहेत, मात्र यश देखील कमी नाही. यशनं देखील 3 चेंडू आतापर्यंत सामना केला. यशनामध्ये सिंगल डबल जास्त प्राधान्य देण्यात आलं, त्याच्या माध्यमातून त्याला स्वानं स्पीडअप करा मित्रांनो, कारण एक शो मॅच देखील खेळवायची आहे. कालचा सामना एक देखील पेंडिंग आहे, तो देखील आम्हाला कव्हर करायचा आहे. आजचा पूल कव्हर करायचा आहे, फ्रेश पूल आहे. 16 धावा 2 बाद. 33 मार्गास असताना सज्ज होतोय वन्स अगेन आविष्कार. लवली शॉट लॉंग ऑनला, विवेक चेंडू खाली, फलंदाज बाद. आविष्काराला मिळाला अजून एक यश. आविष्काराला 45 धावा कुठल्यात आणि पहिल्या यश त्याला मिळतं गोलंदाजीमध्ये. 16 वरती 3रा धक्का यावेळी हे दुटणे संघाला. तर या ठिकाणी मोठी देसाई कॅप्टन आपण या ठिकाणी टीम दैसर कॅप्टन आलेले आहेत. यानंतरची ती लढत होणार आहे. काही ऍडजस्टमेंट असेल, कारण मोठी देसाई संघ मकर संक्रांत चषकामध्ये देखील खेळतो, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण थोडं सहकार्य करूया. जसं आपण अनाउन्समेंट केली विनर मॅच होईल, परंतु त्यांना त्या ठिकाणी खेळायला जायचं, त्यामुळे लढत आता ती होणार आहे मोठी देसाई विरुद्ध दैसर. 16 वरती 3 नवीन फलंदाज दयालू काळन येत असताना 5व्या नंबरवरती येतो तो ओव्हर द विकेट. ऑन साईडला गेल्याच्या नात्यामध्ये स्ट्रॉंग अपील. दोन्ही फलंदाज एका सेंडला. ओ माय गॉड. आणि पंचांचा बोर्ड आकाशाला. फलंदाज बाद. दोघांमध्ये कॉर्डिनेशन नाहीये. चेंडू बीट झाला होता, फलंदाज स्ट्राईक हॅबी होती आणि दोघांमध्ये कॉर्डिनेशन नव्हतं. आणि 4था धक्का 16 वरती दयनीय अवस्था हे दुधनेट संघाची सध्या तरी आपण पाहतोय, कारण धावांचा वेग कमी आहे आणि विकेटचं सातत्य जास्त आहे. यस डीज आहे.
4 गडी बाद 16 वरती सोन्यांचं आगमन झाले आमचे. येस, पुढचा सामना देसर वर्सेस मोठी देसाई, बिग फाईट. स्वर्गवासी श्रीराम अस्कर स्वर्गवासी नितीन वारिंगेचे 2025 पर्व आपण पाहतोय. मोठी देसाई वर्सेस देसरा सामना पाहायला मिळेल. तिसरा सामना रेग्युलेशननुसार आपण रूटनुसार पुलनुसारच खेळतोय ॲक्च्युली. कारण पहिला सामना दातुली संघाने जिंकला. दुसरा सामना आपण पाहतोय ज्या बजरंग शिरोडन वर्सेस धियश्री 11 शिंदू हेतूटने. वीर बजरंग हेतूटने वीर बजरंग शिरोडन माफ करा. राऊंड विकेट. ओ लवली शॉट. मग ते उंची जास्त. विशाल चेंडू खाली. रुशाल येतोय. फलंदाज बाद. 5वा धक्का 16 वरती. हेतूटने संघ करतोय काय? कारण हेतूटने संघाला सामना लवकर फिनिश करायचा आहे आणि त्यामुळे एका मागणे धक्के दिले. 5 धक्के आतापर्यंत 30 षटक मार्गास असताना 59 डाबा कुटायचे आहेत आणि हेतूटने संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. यस डीज आहे. एक वेगळं वैशिष्ट्य स्पर्धेचं. कारण प्रेक्षकांना ही स्पर्धा भरपूर आवडत असते. उद्या मात्र स्पर्धेत शेवटचा दिवस असणार आहे. नवीन फलंदाज इनेट नंबर येतोय 7 वरती हर्षद भंडारी. सातत्याने विकेटचं सातत्य. गुड बॉलिंग. आविष्कार अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर द विकेट. फुल टॉस. बॅटचा पेस ओपन केलाय. सुयोग पाटील चेंडू खाली. 6वा धक्का. या षटकामध्ये आमचे स्कोर आम्हाला सांगते किती गडी बाद झालेत. 3 गडी बाद झालेत. येस, 1 रन आउट झालाय. कर धावचित होता तो सांघिक जाणार तो. 6 गडी बाद आतापर्यंत 16. हेतूटने संघाची धावसंख्या फारच कमी. फुलटॉस चेंडू बघा. ॲक्शन रिप्ले. फुलटॉस चेंडू होता. प्रचंड ताकदीचा वापर करायला हवा होता मात्र नाही झालं. लॅक ऑफ पॉवर. जेव्हा तुम्ही बॅकफुटला खेळता शॉर्ट ऑफ चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडूवरती किंवा फुलटॉसवरती जेव्हा तुम्ही फ्रंटफुटला खेळता तर ताकदीचा प्रचंड वापर करणं अनिवार्य असतं. मात्र ते झालं नाही. फलंदाज बाद. 13 चेंडू 43 धावा. डीजे. जाऊन हॅट्रिक. शेवटचा चेंडू या षटकातील आविष्कारनं 45 धाबा कुठला आविष्कार पाटीलनं आणि तो हॅट्रिकच्या यावेळी उंबाट्यावर येऊन ठेपलाय. गोलंदाजी बघा. ओ क्विक डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पास. दिस इज अ गुड फिनिश. या षटकामध्ये फक्त 2 धाबा आणि गडी बाद केले त्यांना 2 आणि एक सांघिक म्हणजे 3 गडी या षटकामध्ये बाद होताना पाहायला मिळालेत. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. 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 थँक्यू सो मच डीजे. चला टॉससाठी या लगेच टॉससाठी आमंत्रित करतो. या ठिकाणी आपण देखील या ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ईश्वरजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते करणार आपण टॉस. मोठी देसाई विपक्ष दैसर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक होत असताना आपण पाहतो किशोर जाधव सरांच्या शुभ हस्ते. छापाचा कॉल. हेड्स इज द कॉल आणि आलाय छापा. नाणेफेकी जिंकली मोठी देसाई टीम. निर्णय क्षेत्ररक्षण करू. येस, थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षण स्वीकारले. इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी दैसर या संघाला. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सोनू. या संघामध्ये तुम्हाला एक चित्रच पाहायला मिळते. भरत दादा यांचे सुपुत्र सुयोगला देखील तुम्ही बघू शकाल इन ॲक्शनमध्ये. कारण एक पित्राची तुम्हाला जोडी तुम्हाला पाहायला मिळते. एक पुत्र आणि पिता खेळताना तुम्हाला संघामध्ये पाहायला मिळते. ही जोडी आपण हे चित्र आपण देसाई संघाच्या माध्यमातून पाहिलं. ऋषी खेळायचा, प्रमोद खेळायचा
आणि सुधीर काका गोलंदाजी करायचे हे चित्र आपण सातत्यानं कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पाहतोय आणि ते चित्र ह्याच संघामध्ये आपण पाहतोय. येणारी चेंडू आता 12 आणि गरज 43 धावांची. पहिल्या षटकामध्ये आल्या इकॉनॉमी षटक राहिल्या, फक्त धावा आल्या त्या 5. सुयोगचे षटक थोडंसं मागणं ठरलं. सुयोगने षटकामध्ये 9 धावा दिल्यात, त्याने 1 गडी बाद केला होता. मात्र आविष्कारनं एक आविष्कार केला मैदानावरती. त्यानं या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केले आणि 1 गडी झाला तो धावचीत बाद, म्हणजे या षटकामध्ये 4 गडी बाद होताना पाहायला मिळाले. त्यावेळी हेदुटणे संघ आता सामना जिंकणार का हा फार मोठा प्रश्न पडलाय, कारण 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. आणि हेदुटणे संघाला आपण जर पाहिलं एक चांगला संघ आहे, परिसरातील मोठा संघ आहे. मात्र आज त्यांची लवकर पडझड झाली, याचं कारण आहे विकेटचं सातत्य कायम राहिलं मैदानावरती. चिडवण संघाचा आपण परफॉर्मन्स पाहिला असेल एसएससी ट्रॉफीमध्ये. ऑन साइडला चांगला फटका खेचलाय फाईन लेग रिजन मध्ये. आविष्कार चेंडू खाली आलाय. आज मात्र आविष्कार ना फक्त आविष्कार पाटीलला 45 धावा कुठल्यात. आविष्कार षटकामध्ये 2 धावा 3 गडी बाद केलेत. आविष्कारनं झेल देखील टिपलाय. आज फक्त आविष्कार आणि फक्त आविष्कार डीज आहे. येऊ दिले चेंडूला. अस्तिक पाटील ते चेंडूला बॅकअप देईल. डीप कव्हर मधनं 1च धाव मिळणार. चांगलं क्रिकेट. 1 धावेसाठी संघर्ष करावा लागतो हेदुटणे संघाला. एका धावेसाठी 10 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, कारण हेदुटणे संघाला आता इथनं जर कमबॅक करायचं असेल, बाउन्स बॅक करायचं असेल तर फार मोठा संघर्ष करावा लागणार. 10 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. दुपारचं ऊन, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये आज या स्पर्धेचा 3रा दिवस. उद्या मात्र या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे. मात्र वाईटचा पंचांकडे कोणता इशारा बघायचा आहे. नो बॉलचा इशारा आणि नो बॉल आणि या धावा मिळणार त्या 5. यस डीज आहे. दहा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. सामना अजूनही कमबॅक केला जाऊ शकतो. 10 चेंडू 37 धावा, 5 धावा आहेत मैदानावरती. या 5 धावांना सामन्याला मात्र पुन्हा गलाटने देऊ शकतो हा संघ. मी आताच म्हटलं होतं की ग्रामीणचे क्रिकेट भरपूर विकसित झालंय. जर एखादा षटकार एखादा चौकार संघ या षटकामध्ये आले 1-2 तर मात्र सामना बदलण्यास वेळ लागणार नाहीये. तर फलंदाजाचा स्टान्स बघा, अटॅकिंग स्टान्समध्ये आहे फलंदाज बंटी भंडारी. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न, उंची जास्त, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे झेल. 2 धाव मिळणार. सिंगल डबलनं फारसा फरक पडेल नाही पडणार मी म्हणेन, कारण आता समीकरण वेगानं वाढते. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 9 चेंडू 35 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे योगेश मडवी, थँक्यू योगेश मडवी. त्यानंतर आमचे सोनू एक डॅसिंग आणि या परिसरात एक चांगला हिरो म्हणून त्याचा परिचय आहे. कारण त्याचे फोटो तुम्ही इंस्टाला बघितलेत, फेसबुकला बघितले तर सोनू मॉडेल वाटतो, तर तो वाटत नाही गाववाला. ज्या पद्धतीने त्याची मॉडेलिंग असते. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग विथ एक्स्ट्रा पेस वन्स अगेन. आणि चेंडू मात्र राहिले ते 8 गरज आहे ती 35 धावांची. 8 चेंडू आणि 35 धावा. येस, पुष्पराज तसा दिसतोय सोनू. मात्र सोनू पुष्पराजमध्ये अण्णू अर्जुननं 300 करोड रुपये घेतलेत. आपल्याला बघायला पण भेटणार नाही एवढे पैसे, बरोबर योगेश? ऑन साइडला चांगला फटका घेतलाय. लॉंगाच्या डोक्यावर ना चेंडू सीमा पलीकडं, खणखणी षटकार. आवायगा मजा खेळ का. आता मजा येणार सामन्यामध्ये. समीकरण वेगाने बदलला. 7 चेंडू फक्त 29 धावांची गरज. यस डीज आहे. मात्र या सामन्यामध्ये मी म्हणेन निश्चित चिडवण संघाला जय
बजरंग जर वीर बजरंग सिडोन संघाला मात्र या स्पर्धेमध्ये आता भाग पडले मीटिंग घेण्यासाठी 9-7 चेंडू 29 धावा. अजून एखादा षटकार आला तर सामना खूप क्लोज येईल आणि हा चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम द बंटी. 9व्या क्रमांकाला फलंदाज किती चांगली फंजी करतोय बघा बंटी. ओ लवली एक्झिक्युशन. लॉंग ऑफच्या डोक्यावर विवेक चेंडू खाली. ओ माय गॉड लवली फिल्डिंग. एक्सलंट फिल्डिंग परफॉर्मन्स. जर हा चेंडू षटकार गेला असताना तर खरी मजा आली असती. मग ते विवेकचं कौतुक करेन. विवेकनं काय चेंडूला बॅकअप दिलं. लॉंग ऑफला बघा ॲक्शन रिप्ले फ्रंट अँगलनं शफल झाला. बॅटचा फेस स्विंग केला. लवकर ओपन देखील केला. एलिव्हेशन देखील चांगलं होतं. लॅक ऑफ पॉवर पडली. थोडीशी कमी पॉवर पडली आणि काय क्लॅरिटी बघा. ओम साई. ओ व्हॉट अ फिल्डिंग. विवेकचं फिल्डिंगचं बघा काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला आहे. ग्रामीणचा क्रिकेटचा दर्जा किती आहे फिल्डिंगचा हे मात्र विवेकनं दाखवलं. गुड फिल्डिंग विवेक. इम्प्रेसिव्ह अनबिलिबल अनस्टॉपेबल फिल्डिंग. मजा आली मात्र फिल्डिंग बघित असताना मिळाली आणि समीकरणाचं वेगानं बदललं. 6 चेंडू आणि गरज येते 28 धावांची. त्यामुळे हा षटकार बंटीचा गेला असताना तर मजा आली असती. 6 चेंडू 28 धावा. या षटकामध्ये धावा किती आल्या स्कोरर आम्हाला सांगतील. 15 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 5. दुसऱ्या षटकामध्ये ते 9. या सचिन चेक केलाय तो केलाय चेक केलाय सचिन. बघी पारदर्शकता आहे या स्पर्धेची. सचिन सर आम्हाला सांगत होते की चेक करायचं केलं ऑलरेडी म्हणून तर आम्ही ते लाईव्ह टेलिकास्टमध्ये सांगत होतो ॲक्शन रिप्ले. 7 चेंडू 28 धावा. खूप चांगली सुंदर लाईव्ह टेलिकास्ट सुविधा आमचे ओम साई MTच्या माध्यमातून. 7 चेंडू 28 धावा. इज इट पॉसिबल. ॲब्सोल्युटली पॉसिबल. योगेश ज्या पद्धतीने फलंदाजी केली माझ्या होती योगेश आणि सोना मला जॉईन झालेत. बंटीचं मी कौतुक करेन कारण बंटीने ताबडतोब फलंदाजी केली. बंटीला थोडंसं उशिरा उतरलं आहे बघा ॲक्शन रिप्ले मागच्या चेंडूचा. जर बंटीचा मध्य क्रमांकावर आला असताना बंटी 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती तर सामन्याचं चित्र बदललेलं दिसलं असतं कदाचित. कारण त्याची फटकेबाजी खूप सुंदर पाहायला मिळाली. कमी वेळेमध्ये त्यानं जास्ती धावा कुठल्यात ज्याला कन्सिस्टन्सी म्हटलं होतं इन्स्टंट रन कुठनं म्हटलं होतं. 7 चेंडू 28 धावा. नाही जमलं. चेंडूचा मात्र फटका फसला आहे. चांगला फटका केल्याचा प्रयत्न होता. चेंडू एक्झॅक्टली सचिन सरांच्या मागे जातोय. एकच धाव मिळणार शॉर्ट लेग रिझनमध्ये आणि सिंगल डबल काय होणार आहे. बंटीला स्ट्राईक हवी आहे. बंटीमध्ये धमक आहे. बंटीमध्ये कर्तृत्व आहे आणि बंटीमध्ये तो स्टान्स आहे. बंटीमध्ये तो दर्जा आहे. बंटीची ती क्वालिटी आहे. बघायचं बंटी या सामन्याला किती मात्र आता या मैदानावरती सामना चुरशीचा करू शकते. 5 चेंडू 27 धावा. गोलंदाज सज्ज. शेवटचा गोलंदाज भरत पाटील. स्वतः संघनायक आहे. भरतचं स्वागत केलंय. व्हॉट अ शॉट. याचीच मी चर्चा केली होती. जर बंटीला 4थ्या 5व्या क्रमांकावरती जर प्रमोट केलं असतं तर हे दुट्टे संघटना मात्र नचिकेतनं देखील चांगला फटका दाखवलाय. बंट्या नचिकेतचं मात्र कौतुक करा विसरणार नाहीये. धावसंख्येत वेगानं परिवर्तन. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. बंट्या आणि नचिकेतचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. काय फटकेबाजी केली. 8व्या आणि 9व्या नंबरचे दोन्ही फलंदाज ज्याला टॅलेंटर म्हटलं होतं आणि काय फटकेबाजी मैदानावरती. 4 चेंडू 21 धावा. व्हॉट अ बॅटिंग. लवली शॉट. मात्र हुशारी दाखवली भरत पाटीलनं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मिळणार त्या 2 धावा. बघायचं आहे नचिकेत स्ट्राईकमध्ये असणार. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज आहे ती 19 धावांची. शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना सामना रंगलाय मैदानावरती. कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली ज्या पद्धतीने बंटीनं एंटरटेनमेंट केलं आणि नचिकेत त्याला साथ दिली त्यामुळे मजा आली सामन्यामध्ये. 3 चेंडू 19 धावा. विकेटचा विचार करूया. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे प्रश्नच नाहीये. चला षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाहीये. भरत पाटील त्याचा अनुभव वापरलाय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. नाही जमणार आता. शेडोन संघ आता या स्पर्धेमध्ये उंच बाहेर घेणार कारण चेंडू प्रयत्न भरपूर केले. बंटीनं नचिकेतचं मी जेवढं कौतुक करा तेवढं करेन कारण ज्या पद्धतीनं जे जमलं नाहीये ते पहिल्या 5 फलंदाजांना 7 फलंदाजांना ते बंटी आणि नचिकेतनं करून दाखवलं. ग्रेट बॅटिंग बंटी आणि नचिकेत. सच अ ग्रेट बॅटिंग. 2 चेंडू 18 धावा. शफल झाला. पुढे आला. वेगळ्या पद्धतीने इम्प्रेशन करायचं होतं. हॅरींचा इशारा येतोय. पंच हॅरी आमचे. येस ॲब्सोल्युटली इट्स अ वाईट. येणारे चेंडू 2 आणि 17 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये असं वाटलं होतं. मग ते हे संघ सातत्य विकेटचं कायम राहिल्या संघाचं. पार्टनरशिप नाही झाली. स्विचेसचा प्रयत्न. चेंडू मागे. चांगला बॅकअप. यस नितीन पाटील चेंडूला झेलमध्ये कन्वर्ट करतोय आणि धक्का क्रमांक 8वा धक्का. यस दिस आहे.
एक चेंडू आणि 17 धावा, सामना संपलाय असं वाटलं होतं, मात्र यस पंचांनी सांगितलंय इशारा येत असताना. चला सामना जिंकलाय जय वीर बजरंग शिवडण संघ, हार्दिक अभिनंदन. दियश्री 11 हेदुटणे संघाला या स्पर्धेत मात्र बाहेर फेकलं जातंय. पहिला सामना जिंकला दातिवली संघानं, दुसरा सामना जिंकतोय तो शिवडण संघ, तिसरा सामना इन ॲक्शनमध्ये असणार तो आई गावदेवी दहिसर वर्सेस LNT 11 जय हनुमान मोठी देसाई. दोन्ही संघांना आमंत्रित करूया आपण. मोठी देसाई संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. बघा NLSS आविष्कार 45 धावा कुठल्यात 21 चेंडूचा वापर केलाय. वाटतं बॅटिंग आणि वाटतं स्पेल. सुशाने त्याला साथ दिली नाहीये. सुयोगने देखील चांगली फलंदाजी केली नाहीये. विवेकने देखील सांगण्यासारखी फलंदाजी नाही केली. हर्षदनं षटकामध्ये मात्र 22 धावा दिल्या होत्या. 2 षटकामध्ये थोडासा मागडा ठरला होता. यशचं षटक जास्त मागडा होता. 18 धावा कुठल्या होत्या यशला. रोहितला 11 धावा. बंटीने बघा 14 धावा कुठल्यात. पहिल्या क्रमांकाची फलंदाजी बंटीनं केली. नचिकेत दुसऱ्या क्रमांकाची फलंदाजी केली. 10 धावा कुठल्यात. त्या नॉट आउट राहिला. रोहितनं चांगली फलंदाजी केली. त्यानं 10 धावा तो कुठल्यात. रोहितनं पहिला चौकार मारला होता. मात्र यशनं 5च धावा कुठल्यात. आविष्कारची गोलंदाजी बघा. 2 धक्के दिलेत त्यानं. 2 धावा दिल्यात त्यानं. 3 धक्के दिलेत. गुड बॉलिंग. सुयोग थोडासा मागडा ठरला. 2 षटकामध्ये 24 धावा आणि भरतनं 15 धावा दिल्यात. तर या अशा रीतीनं सामना संपला. दुसरा चला मॅन ऑफ दी मॅचसाठी आपण प्री प्रायोजन सिनेमेसाठी सोनूकडे बनवतो. तत्पूर्वी मी आमंत्रित करेन आमचे योगेश मडवी यांना. अतिशय लोकप्रिय मराठी आणि हिंदीचे असे आमचे समालोचक, भरपूर मागणी असणारे समालोचक ऐकूया आपण योगेश मडवी यांना पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महेंद्र पाटील सर. तर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय किशोरजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रगती विद्या मंदिरचे पालेगावच्या या ठिकाणी किशोरजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ज्ञानेश्वर मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किशोर सरांचा आपण शुभ सन्मान करावा. आलेल्या प्रत्येकी पाहुण्या वर्गांचा आपण या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. कापरी सिटी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषक आपण पाहतो आणि या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करतो. किशोर जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना ज्ञानेश्वर दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू. विशेष आभार व्यक्त करेल किशोर जाधव सरांचा देखील. त्याचबरोबर बालू बलजी देखील या ठिकाणी